तर आमदार सुनील शेळके यांच्या लोकांनी पैसे वाटले, पवार गटानं हा गंभीर आरोप केलेला आहे। तर गाडीमध्ये पैसे टाकून अर्धवट व्हिडिओ शूट करत खोटे आरोप केले गेले असा पलटवार त्यानंतर सुनील शेळके यांनी केला। पैसे वाटल्याच्या आरोपानंतर सुनील शेळकेंनी हा प्रत्यारोप केलाय। स्थानिक गुंडांकडून माझ्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली असंही सुनील शेळके यांनी आरोप करताना म्हटलंय। दुपारपासूनच कानावर गोष्टी येत होत्या की सुनील अण्णा शेळके यांचे कार्यकर्ते बोरमध्ये येऊन पैसे वाटप करतात आणि आम्ही त्या वॉचवरच होतो। आता आम्हाला इथे 7-8 कार्यकर्ते सापडले जे त्यांच्या गाडीसुद्धा पैसे पडलेले आहेत आणि पैसे मतदारांना आमिष दाखवून ते मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं काम करतायत आणि त्यांनी इथे कबुली जबाबसुद्धा दिला आहे। आम्ही व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढले की आम्ही सुनील अण्णा शेळकेची माणसं आहोत। आम्ही बोरमध्ये MH14 पासिंगच्या ज्या गाड्या फिरत आहेत आणि तिन्ही टोल नाक्यावर जर गाड्या अडवल्या जातात तर ह्या गाड्या बोरमध्ये आल्या कुठून? अजितदादांचे सहकारी तालुक्यातले दादांचे समर्थक भोर वेल्ला मुळशी भागामध्ये प्रचार करत असताना आपण जे काही खोटे नाटे आरोप करून गाड्यांमध्ये पैसे टाकले, अर्धवट व्हिडिओ बनवल्या, मला त्यांना एवढं सांगायचं आहे, आपल्या पायाखालची वाळू सरकली आहे, आपल्याला पराभव दिसू लागला। म्हणून आपण भोरमधल्या स्थानिक गुंडांना बरोबर घेऊन माझ्या भोर तालुका अध्यक्ष असेल, युवक अध्यक्ष असेल, यांना जी काही घरात घुसून मारहाण केली त्या मारहाणीमध्ये आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल। त्या गुन्हेगारांवरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे।